विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. मी इथं जे लिहिलंय ना त्याचा अर्थ समजावून सांगतो. खूप मुलं अभ्यास करतात, प्रचंड अभ्यास करतात. मला पालक सांगतात, मला भेटायला आलेले, की अहो तो दिवसभर अभ्यास करायचा, 24 तास अभ्यास करायचा, पण रिझल्ट आलाच नाही. मग तुम्हाला अर्थ कळाला, की दिशा, योग्य दिशा, डायरेक्शन इम्पॉर्टंट आहे. रेस आहे. आपण योग्य दिशेनंच पळायला पाहिजे, तर रिझल्ट मिळणार लक्षात घ्या. मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2च मिनिटात ती डायरेक्शन देणार आहे लक्षात घ्या. काय होतंय माहितीये का, की सगळं चांगलं चाललंय लाईव्ह स्ट्रीमचं बरं का. पण गेले 2 दिवस ना आम्हाला प्रॉब्लेम येतायत बरं का. कुठेतरी कॅमेराचा प्रॉब्लेम होतोय, कुठेतरी लाईव्ह स्ट्रीममध्ये इंटरनेटचा इश्यू होतोय. येऊ देत, येऊ देत. असे प्रॉब्लेम येऊ देत. त्यातनंच आपण पुढे जाणार आहोत लक्षात घ्या. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की लाईव्ह स्ट्रीम घेत असताना मी ऑर्गॅनिक केमिस्ट्रीला स्टार्ट केलं लक्षात घ्या. ऑर्गॅनिक आणि त्यातली गंमत मी तुम्हाला सांगतो. लाईव्हमध्ये आम्ही अगोदर इंटिग्रेशन घेतलंय आणि आमच्या काय लक्षात आलंय, पुस्तकातलं ॲज इट इज न्यूमेरिकल येतायत. ॲज इट इज येतायत सीईटी मध्ये. तेही 2025 ला आलेले प्रश्न आहेत इंटिग्रेशनचे पुस्तकातले. मग लगेच तुम्हाला वाटेल, की सर फिजिक्समध्ये आले प्रश्न. ॲज इट इज नाही येणार लक्षात घ्या फिजिक्समध्ये. पण केमिस्ट्रीमध्ये तर लाईन टू लाईनच येणार लक्षात घ्या. मग तुमच्या लक्षात आलं का? तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे बाळांनो आणि त्याला एकच तुम्हाला गोष्ट करायची आहे. ॲट एनी कॉस्ट पुस्तक सोडवा, पुस्तक अभ्यास त्याचा करा. मॅथ्सचा कुठलाही टॉपिक असू दे, त्यातले न्यूमेरिकल्स हे तुमचे 3-3 वेळा डोळ्याखालून गेले पाहिजे. ते तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे लक्षात घ्या. ओके. चला मी तुमच्यासाठी काय करतोय, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह चं पहिलं पेज ओपन केलेलं आहे. तिथं काय दिसतंय रे तुम्हाला? इथं दिसतंय बेन्झिल ब्रोमाइड. काय दिसतंय तुम्हाला? बेन्झिल ब्रोमाइड. आणि माझ्यावर विश्वास ठेवा. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ बेन्झिलिक हलाइड? हे सीईटीत पण आलंय 2025 ला, बोर्डच्या एक्झाम मध्ये पण आलंय, सगळ्या ठिकाणी आलंय. मग बेन्झिल ब्रोमाइड म्हणजे कसं ओळखणार? बेन्झिल कसं ओळखणार? कालच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये शिकवलंय मी. मध्ये ती एंड झाली रे. खूप मूड आला होता. खूप मुलं पण छान-छान नवीन-नवीन जॉइन झाली होती. वाईट वाटतंय मला लक्षात घ्या. वाईट वाटतंय. मुलं एवढे रात्री जागतायत माझ्यासाठी लाईव्ह स्ट्रीम जॉइन करतायत. पण यातून मार्ग निघणार आहे बरं का लक्षात घ्या. मग हा प्रश्न कितीतरी वेळा आलाय. गंमत सांगू का? हा ॲज इट इज सीईटी प्रश्न आलाय हा ॲज इट इज. हेक्साक्लोरोबेन्झीन आणि हेक्साक्लोरोबेन्झीनचं त्यांनी विचारलंय मॉलिक्युलर फॉर्म्युला. या ठिकाणी कार्बन तुम्हाला 6 दिसतायत. ओके. आणि क्लोरीन सुद्धा 6च आहे. तुम्हाला हायड्रोजन कुठे आहे? कुठे आहेत हायड्रोजन? नाहीये. बेन्झीनचा फॉर्म्युला काय असतो रे? C6H6 बरोबर ना बेन्झीन? त्या 6च्या 6 हायड्रोजनला या क्लोरीनने सबस्टिट्यूट केलंय. मग हा फॉर्म्युला बरोबर आहे. इथं काय लिहिलं रे? वेस्ट्रोसोल. आता हे जे वेस्ट्रोसोल आहे ना, यात कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. इकडे 1 क्लोरीन आहे, तिकडे 2 क्लोरीन आहेत. आणि येईल परीक्षेत. हीच तुम्हाला डायरेक्शन मध्ये यायची आहे. टॉपिकच्या सुरुवातीपासून. आता मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का, लक्षात घ्या. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, समजून घ्या बरं का. ही जे आहे की नाही, ओके, हे जे आहे म्हणूया आपण, थोडंसं कमी हे करतो बरं का. म्हणजे पहिल्या टॉपिकवर काय दिलंय? हे पिवळ्या कलरमध्ये दिलंय. हेक्साक्लोरोसायक्लोहेक्सेन हे सगळं दिलंय ना, हे परीक्षेत आलेलं आहे. बरं, गंमत सांगतो आता पुढे जाऊया. क्लासिफिकेशन. कुठल्या टाइपचं क्लासिफिकेशन त्यांनी दिलंय बघा. अलील हलाइड आलंय परीक्षेत. मार्क्स ऍप्लिकेशन इमिजिएटली ओपन करायचं. विच ऑफ द फॉलोइंग इज अलिलिक, बेन्झिलिक, पुन्हा अरिल पण विचारलंय, हॅलो अल्काइन सुद्धा विचारलंय, विनाइल सुद्धा परीक्षेत विचारलेलं आहे. मग ऑर्गॅनिक मध्ये प्रत्येक टॉपिक, मग तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह असू दे, नाहीतर अल्कोहोल फिनॉल इथर असू दे, नाहीतर अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक असू दे, नाहीतर अमाइन असू दे, याच मेथडला जायचं. पहिला करायचं सगळं क्लासिफिकेशन. नंतर हा काय आययुपीएससीचा चार्ट, याच्या बाहेरचं पण दुसरं काही परीक्षेत विचारलं जात नाही बाळांनो. ऍज इट इज विचारलं जातंय. आता गंमत मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. बघा ना परीक्षेत विचारलंय. विच अमंग द फॉलोइंग इज अ बेन्झिलिक हलाइड? प्रश्न हा जुलै 2024 ला बोर्डच्या एक्झाम मध्ये पण आलाय. एमएसटीसीटी 2020 ला पण आलाय. आता गंमत म्हणजे मी तुम्हाला सांगू का? मग ऑर्गॅनिक सोपं आहे ना. मग ती लाईव्ह स्ट्रीम बघा ना तुम्ही लक्षात घ्या. आणि मी काय केलंय, लाईव्ह स्ट्रीम मध्ये जसं शिकवलंय ना, तसं आपले रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत. टोटल 13 रेकॉर्डेड लेक्चर्स मी तुम्हाला फ्री दिले. कुठं? सांगतो सांगतो.
प्ले स्टोर वरून तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल हे ऍप डाउनलोड करा. प्ले स्टोर वरून सह्याद्री ट्युटोरियल ऍप डाउनलोड केल्यानंतर ऍप मध्ये तुम्हाला खाली स्टोर ऑप्शन दिसेल. स्टोर ऑप्शन नंतर स्टोर ऑप्शन नंतर तुम्ही विजन बॅच ला क्लिक करा. विजन बॅच नंतर कंटेंट ला क्लिक करा. कंटेंट नंतर फिजिक्स न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या फोल्डरला क्लिक करा आणि त्याच्यात तुम्हाला मग ऑर्गॅनिकच्या सेक्शन मध्ये 13च्या 13 व्हिडिओ तुम्हाला फ्री दिसतील. मी अल्डेहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ऍसिडचे व्हिडिओ फ्री केले नाहीयेत. रिझन काय की या संडेला आपल्याला या दोन टॉपिक वर टेस्ट द्यायची आहे. मग किती किती सोपे प्रश्न आहेत की नाही. आता मी तुमच्यासाठी काय करतोय बघा, लक्ष द्या. ऍक्च्युली कालच्या लाईव्ह स्ट्रीमचे हे सगळे स्लाइड्स आहेत, लक्षात घ्या. भरपूर प्रश्न आहेत. मी एक काम करूया का, ते लाईव्ह स्ट्रीमचे 4 प्रश्न उरले ते कंप्लीट करूया ना आपण. त्यातला हा प्रश्न बघा, काय दिलाय तो प्रश्न. ओके, बरं झालं माझ्या ध्यानात आलं. ओके, हाऊ मेनी क्लोरीन atoms आर प्रेझेंट इन अ मॉलिक्यूल ऑफ DDT. आता मी तुम्हाला सांगतो, DDT. एक काम करूया, मी तुमच्यासाठी काय करतो रे, वाय लर्न ऍप्लिकेशन ओपन करतो रे. एकच मिनिट रे, तुमचा जास्त वेळ घेणार नाही मी. असंही म्हणूया आपण 6 मिनिटं झाले, जास्त वेळ गेलेला नाहीये. वाय लर्न जसे जे ऍप्लिकेशन आहे ना, एक्स्ट्रॉर्डनरी आहे. मग मी काय करतोय बघा, वाय लर्न वरती चॅप्टर वाईज क्वेश्चन मध्ये केमिस्ट्रीला क्लिक करून त्याच्यानंतर मी हायड्रोजन डेरिव्हेटिव्हला क्लिक करतोय आणि इथं मला प्रश्न शोधायचे आहेत. तर इथं प्रश्न शोधताना मला प्रश्न दिसतोय जुलै 2025 मध्ये एका मार्काला प्रश्न आलाय, राईट फुल नेम ऑफ DDT. मग आपल्या पुस्तकात दिला नाही का नेम, ऑब्विसली दिला असणार आहे. मग DDTचं नाव काय सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे डी म्हणजे डायक्लोरो. पुढचा टी जो आहे तो डायफिनिल. डायफिनिल. पुढचा टी म्हणजे ट्रायक्लोरो. आणि शेवटी आहे इथेन. मी चला याची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेतो. डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो, इथेन. अरे प्रश्न काय की क्लोरीन ऍटम किती आहेत. ऐका, डायक्लोरो म्हणजे 2, ट्रायक्लोरो म्हणजे 3, टोटल 5 क्लोरीन ऍटम आहेत. पण परीक्षेत प्रश्न काय आला बोर्डच्या एक्झाम मध्ये की नाव लिहा. पण परीक्षेत अजून प्रश्न काय येऊ शकतो, स्ट्रक्चर काढा. स्ट्रक्चर काढून दाखवतो. पहिल्यांदा मी इथेन काढतोय. इथेन. इथेन मध्ये कार्बन 2 असतात, एक कार्बन इथे एक कार्बन खाली आहे. झालं, हे इथेन आहे. ओके, इथेनला 3 क्लोरीन अटॅच आहेत, तेव्हा मी 3 क्लोरीन काढतो. इकडे क्लोरीन, इकडे क्लोरीन. मग हे ट्रायक्लोरो इथेन झालं. पण त्याला डायफिनिल पाहिजे मला, 2 बेन्झीन त्याला अटॅच करायचे. म्हणजे याला मला 2 बेन्झीन रिंग अटॅच करायच्या आहेत. झालं. डायक्लोरो पण आहे की, बरोबर पॅरा पोझिशनला इकडे क्लोरीन, बरोबर पॅरा पोझिशनला इकडे क्लोरीन. झाले की डायक्लोरो, डायफिनिल, ट्रायक्लोरो, इथेन. एक्स्ट्रॉर्डनरी. तुम्हाला हे समजलं असेल तर व्हिडिओला लाईक पण करा ना. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांबरोबर ती लाईव्ह स्ट्रीम शेअर पण करा ना, लक्षात घ्या. बर, आता मी तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात आलं असेल की DDT मध्ये 5 क्लोरीन ऍटम आहेत. ओके, DDT मध्ये 5 क्लोरो ऍटम आहेत. मगाशी मी बोललो होतो हेक्साक्लोरोबेन्झीन. हे पुस्तकातलं रँक विचारलंय, मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ हेक्साक्लोरोबेन्झीन. हे आन्सर करेक्ट आहे, C6Cl6. मगाशी मी लिहिलं होतं बघा तुम्ही माझ्या स्लाइड मध्ये. ओके, मी लिहिलं होतं ना मगाशी C6. बघा बघा, पहिल्या स्टार्टलाच होतं ना रे बाळांनो, सुरुवातीलाच होतं. लक्षात घ्या, हे बघा C6Cl6 लक्षात घ्या. आणि तुम्ही बघताय ते परीक्षेत सुद्धा आलेलं आहे. ऍज इट इज देणार, लक्षात घ्या. मग फापट पसारा करण्यापेक्षा विच ऑफ द फॉर्म्युला इज अ स्ट्रक्चरल फॉर्म्युला. कधी आलाय प्रश्न 2023 ला, कधी आलाय 2024 ला, मग आजचा कधी होता 2020 ला होता. रिपीट होत आहे, 100% रिपीट होणार, लक्षात घ्या. हे हॅलो अल्काईन म्हणजे कोण विचारले, अरे ऑब्विसली विच ऑफ द फॉलोइंग इज हॅलो अल्काईन. 2023, 2024, 2023. अल्काईन, हॅलो अल्काईन. याच्यामध्ये हॅलोजन आहे जो डायरेक्टली ट्रिपल बॉन्डेड कार्बनला अटॅच पाहिजे. हे झालं हॅलो अल्काईन. हे अल्कीन आहे. इकडे अल्काईन काय करायचं, हॅलोजन इकडे पाहिजे होता, लक्षात घ्या. ओके, मग तुम्हाला त्याचं नॉमेनक्लेचर पण आलं पाहिजे. मग आता मला तुम्ही सांगा, मी तुमच्यासाठी बघा बेन्झिलिक हलाइड, बेन्झिलिक ब्रोमोफिनिल,
सांगतो त्या लाईव्ह मध्ये मी शिकवलं तेव्हा आता वेळ घेत नाही. आता माझं ऐका. आपल्या पुढच्या अडचणी कुठल्या आहेत? फिजिक्स न्यूमेरिक सॉरी केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल्स आणि केमिस्ट्रीचे रिएक्शन्स या अडचणी आहेत लक्षात घ्या. ह्याच्यावर जवळ ना 20-25 क्वेश्चन्स येत आहेत न्यूमेरिकल आणि रिएक्शन्स वरती. उरलेले 25 मार्काचे प्रश्न सोपे आहेत. हा ते काय म्हणूया आपण पॉलिमर, ग्रीन केमिस्ट्री तिथं पण अभ्यास असला तर होणार आहे. आणि ते घ्यायला मी आहे ना. तुम्ही ऍपवर जावा ना. ते फ्री व्हिडिओ दिले ते बघा ना. टेस्ट द्या ना बाळांनो द्या. माझ्यासाठी नाही स्वतःसाठी अभ्यास करायला सुरुवात करा. मग तुमचं लाईफ चेंज होईल लक्षात घ्या. ओके. मग चला कळालंय तुम्हाला की डायरेक्शन ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ओके. खरोखर योग्य दिशा महत्वाची आहे. काय करू, कसं करू? मला सारखी विचारतात, प्लॅन द्या. अरे जे आहे ते परफेक्ट करा ना. तोच तुमचा स्टडी प्लॅन आहे लक्षात घ्या. तोच तुमचा प्लॅन आहे. आणि तो तुम्हाला जमला पाहिजे लक्षात घ्या. मग चला ठीक आहे. काही तुमच्या सजेशन असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचं टार्गेट हेच आहे की तुम्हाला सगळं ऑर्गॅनिकचीच तयारी करायची आहे. 13 व्हिडिओचं टार्गेट आहे. आजचं टार्गेट मी आता थंबनेल मध्ये तुम्हाला तर दिसेल तुम्हाला. ओके. डे 4 चं टार्गेट आहे ऑर्गॅनिकचे 13 व्हिडिओ. 13च्या 13 व्हिडिओ तुम्हाला आज बघायचे आहेत. माझे व्हिडिओ छोटे असतात. हां, पण तुम्हाला समजतंय लक्षात, तुम्हाला आवडतंय लक्षात घ्या. मग चला हा व्हिडिओ थांबवतोय तर मी 13 व्हिडिओ कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.